फ्रेंड्स, आज आपण बनाना आणि चिक्कू वापरून छान असा मिल्कशेक तयार करणार आहोत। चला आता बनाना आणि चिक्कू छान असं कट करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। बनाना आणि चिक्कू इथे बघा मी काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता यामध्ये आपल्याला बर्फाचे खडे टाकायचे, एक 4 ते 5 इथे बर्फ टाकलेला आहे। मस्त थंडगार असा मिल्कशेक आपण बनवणार आहोत। त्याचबरोबर 1 चमचा साखर वापरलेली आहे। तुम्हाला साखर वापरायची नसेल तर तुम्ही 1 चमचा मध सुद्धा वापरू शकता। आता काजू घातलेत आपण 4 ते 5। आता त्याचबरोबर बदाम सुद्धा वापरायचे। एकदम हेल्दी आणि टेस्टी असा मिल्कशेक घरच्या घरी तयार होतो मैत्रिणींनो। आता यामध्ये बदाम घालून घेऊया, एक 4 ते 5 ते बदाम सुद्धा आपले घालून झालेत। आता यामध्ये आपण दूध ओतणार आहोत। 1 मोठा ग्लास भरून दूध इथे वापरलेला आहे। जेवढा तुम्हाला मिल्कशेक घट्टसर बनवायचा आहे त्यानुसार दूध इथं तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे बघा मी छान मिक्सरवर फिरून घेतलं आणि एका ग्लासमध्ये काढून घेत आहे। बघू शकता किती छान झाला आहे आपला मिल्कशेक। इथे बघा ग्लासमध्ये ओतून घेतला आहे आपण मिल्कशेक। यामध्ये आता आपण थोडंसं व्हॅनिला आईस्क्रीम घालूया आणि छान अजून आपल्या बनाना आणि चिक्कूच्या मिल्कशेकची चव वाढूया। इथे बघा छान आईस्क्रीम घालून घेतलेला आहे। आता परत आपण यावरती मिल्कशेक आपला घालून घेऊ आणि छान असा मस्त थंडगार असा आपला मिल्कशेक एन्जॉय करूया मैत्रिणींनो। परत आता आपण यावरती आईस्क्रीम घालून घेऊया मैत्रिणींनो आणि छान असे ड्रायफ्रूट घालू। मस्त छान आपला थंडगार चिक्कू आणि केळी वापरून बनवलेला मिल्कशेक एन्जॉय करूया। एकदम मस्त सिंपल सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो। तुम्ही सुद्धा उन्हाळ्यामध्ये अशी घरच्या घरी ही बनाना आणि चिक्कू वापरून मस्त अशी ही रेसिपी तयार करा। इथे बघा गार्निशिंग करण्यासाठी मी छान काजू बदाम पण वापरलेत आणि छान असा आपला मिल्कशेक इथं तयार आहे। कशी वाटली मैत्रिणींनो रेसिपी नक्की कमेंटद्वारे कळवा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज कुक स्टुडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।